हॅलो, तुम्हाला माहीत आहे का? जगात असा एक अत्यंत दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे, याचं नाव आपल्या मुंबईशी मिळतं जुळतं आहे, बॉम्बे ब्लड. 1952 साली मुंबईमध्ये पहिल्यांदा या ब्लड ग्रुपची ओळख झाली आणि म्हणूनच त्याला मुंबईवरून म्हणजे तेव्हाच्या बॉम्बेवरून बॉम्बे ब्लड ग्रुप असं नाव मिळालं. हा इतका रेअर आणि असा दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे की एखाद्या व्यक्तीला याची जर गरज पडली तर आपण युजली सामान्य ओ हा ग्रुप वापरतो, तर ते रक्त आपल्याला वापरता येत नाही. याला बॉम्बे ब्लड ग्रुप असलेलाच डोनर शोधावा लागतो. आणि याच दुर्मिळ ब्लड ग्रुपला केंद्रस्थानी ठेवून एक अतिशय वेगळा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे द बॉम्बे ब्लड. याचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत श्री गौरव ठाकूर. चित्रपटाची गोष्ट आहे केशव नावाच्या एका पोतराज कलाकाराची, ज्याचा ब्लड ग्रुप आहे द बॉम्बे ब्लड. तो एका कल्चरल एक्सचेंज प्रोग्रामसाठी युरोपमध्ये जातो, पण तिथे पसरलेल्या फॅन्टम डेथ नावाच्या एका जीवघेण्या पॅन्डेमिक परिस्थितीमुळे सगळी परिस्थिती बदलते आणि अचानक केशव आणि त्याचं अत्यंत दुर्मिळ रक्त या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी येतं. या चित्रपटाची गोष्ट मला विशेष वाटते ती यासाठी की एका बाजूला महाराष्ट्रातल्या मातीतला पोतराज आणि दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये शोध लागलेला एक अत्यंत दुर्मिळ ब्लड ग्रुप, आणि या दोन्ही गोष्टींना जोडणारी एक इंटरनॅशनल पॅन्डेमिक थ्रिलर गोष्ट. एका स्थानिक भारतीय पात्राची आणि एका दुर्मिळ मेडिकल फेनॉमिननची ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा प्रयत्न नक्कीच वेगळा आहे. गौरव ठाकूर लिखित दिग्दर्शित द बॉम्बे ब्लड 20 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. एका माणसाचं दुर्मिळ रक्त एखाद्या मोठ्या संकटात किती महत्त्वाचं ठरू शकतं हे पाहण्यासाठी द बॉम्बे ब्लड ग्रुप हा चित्रपट नक्की बघा. आणि अशाच वेगळ्या चित्रपटांविषयी जाणून घेण्यासाठी TH नेटवर्कला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.